गुजरातच्या द्वारका इथे एका कारखान्यामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। याबाबतची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या होत्या। आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक जण तिथे सहभागी झाले होते। आगीचं कारण मात्र कळू शकलं नाही आणि या आगीमध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही अशी माहिती आहे। आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळासाठी भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। निष्काळजीपणे फटाके फोडले त्यामुळे एका मुलीचा मृत्यू झालाय। लोखंडी पाईपमध्ये फटाके ठेवून ते पेटवले जात होते आणि तो पाईप मुलीच्या डोक्याला लागला। राणी परिसरामध्ये 3 मुलं 2 दगडांमध्ये लोखंडी पाईप ठेवून फटाके वाजवत होते। फटाक्यांसह पाईप उडाला आणि मुलीच्या डोक्यावर आदळला। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयामध्ये नेलं गेलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। मुलीच्या वडिलांनी साबरमती पोलीस ठाण्यात एका तरुण आणि 2 अल्पवयीन मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही ताब्यात घेतले। मुस्लिम विद्यार्थिनीला शाळेत हिजाब घालण्यासाठी परवानगी न देणं हे तिच्या खासगीपणाचं आणि प्रतिष्ठेचं अतिक्रमण आहे, अशी भूमिका केरळ सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयामध्ये मांडली आणि हा प्रकार धर्मनिरपेक्ष शिक्षण घेण्याच्या तिच्या हक्काचं उल्लंघन करणारा आहे, असंही सरकारकडून यावेळी सांगण्यात आलं। मागच्या काही दिवसांपासून शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब वापरण्यावरून वाद निर्माण झालाय आणि त्यावरून राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं दिसत होतं। सोनम वांगचुक यांच्या विरुद्ध एनएसए प्रकरणामध्ये सुनावणी झालेली आहे। सल्लागार मंडळानं जोधपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये 3 तास चर्चा केली। त्यांची पत्नी सुद्धा यावेळी उपस्थित होती। पथकानं या विषयावर 3 तास चर्चा केली। सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो या सुद्धा उपस्थित होत्या। सोनम वांगचुक यांना एनएसए अंतर्गत ताब्यात घेतलं गेलं, ज्यामुळे देशभरात निदर्शनं आणि कायदेशीर आव्हानं निर्माण झाली। सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे, तर वांगचुक यांच्या पत्नी कायदेशीर लढाईचं नेतृत्व करतायत। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जोरदार प्रचार करत आहेत। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी पश्चिम चंपारणमधील शेरा बाजार क्रीडा मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित केलं। केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे आणि इतर नेत्यांनी व्यासपीठावर त्यांचं स्वागत केलं। मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत म्हटलं की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं बुडून मरावं। ते परदेशात देशाचा अपमान करतात आणि नंतर लष्कराच्या शौर्याचे पुरावे मागतात, असं म्हणत त्यांनी टीका केली। प्रयागराजमध्ये छठपूजेच्या तयारीला वेग आलेला आहे। घाटांवर लगबग सुरू झाली आहे। उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथं होणाऱ्या छठपूजेसाठी तयारी सुरू झालेली आहे। गंगा नदीच्या घाटांवर स्वच्छतेचं आणि सजावटीचं काम अगदी युद्धपातळीवर सुरू आहे। स्थानिक रहिवासी आणि प्रशासन या महत्त्वाच्या सणाची तयारी अगदी उत्साहात करतायत। भारत अमेरिका व्यापार कराराबद्दल शुक्रवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की भारत घाईघाईत किंवा डोक्यावर बंदूक ठेवून करार करत नाही। जर्मनीतील बर्लिन संवादामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की भारत युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्ससह देश आणि प्रदेशांसोबत व्यापार करारांवर वाटाघाटी करत आहे आणि हे फक्त टॅरिफ किंवा वस्तू किंवा सेवांपर्यंत पोहोचण्याबद्दल नाही, तर ते विश्वास आणि नातेसंबंधांबद्दल सुद्धा आहे, असं मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं। बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मच्छीमारांना परत येण्याचं आवाहन तटरक्षक दलाकडून करण्यात आलं। बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय, त्यामुळे भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी मच्छीमारांना तातडीने समुद्रातून किनाऱ्याकडे परत या असं आवाहन केलंय। कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे निर्देश देण्यात आलेले आहेत। चिक्कबल्लारपूर जवळ भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू झाला। शुक्रवारी हा अपघात झाला। या अपघातामध्ये बाळाजीची मुलगी शिवानी गंभीर जखमी झाली आणि तिला बुरुडगुंटे शासकीय रुग्णालय, नंतर चिंतामणी शासकीय रुग्णालय आणि पुढील उपचारासाठी कोलर इथे हलवलं गेलंय। बाळाजी आपल्या कुटुंबातील 5 सदस्यांसह दुचाकीवरून चिल्कानेरपू ते तलायाकला बेटा इथं एका लग्नासाठी जात होते आणि तेव्हा हा अपघात झाला आणि दुचाकी समोरून येणाऱ्या स्कूल व्हॅनवर जोरात आदळल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे। संगीतकार सचिन संघवीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय। त्यांच्या विरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे। संगीतकार सचिन संघवी यांच्यावर एका महिलेनं लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केलेला आहे। मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे। पीडित महिलेनं तक्रारीमध्ये सचिन संघवी यांनी गर्भपात करण्यास दबाव आणल्याचा समावेश असलेले अनेक गंभीर आरोप केलेले आहेत।
गुजरातमधील अहमदाबादमध्ये निष्काळजीपणे फटाके फोडल्यामुळे एका 16 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. रानीप या परिसरामध्ये 3 मुलं 2 दगडांमध्ये लोखंडी पाईप ठेवून फटाके वाजवत होते आणि त्यावेळेला फटाक्यांसह पाईप सुद्धा उडून गेला आणि या मुलीच्या डोक्यावर आदळला. त्यामुळे मुलीला गंभीर जखमी असलेल्या अवस्थेतच रुग्णालयामध्ये नेलं गेलं, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या वडिलांनी साबरमती पोलीस ठाण्यात 1 तरुण आणि 2 अल्पवयीन मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय आणि तिघांना ताब्यात सुद्धा घेतलंय. रशियन तेलाशी संबंधित अमेरिकेनं आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांनी घेतलेल्या ताज्या निर्बंधांचं पालन करणारा असा निर्णय रिलायन्स इंडस्ट्रीजनं घेतलाय. या निर्बंधांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या तेल शुद्धीकरण कार्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय घेतला गेलाय. युरोपमध्ये शुद्ध उत्पादनांच्या आयाती संदर्भात आम्ही युरोपियन युनियनच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करू, असं रिलायन्स इंडस्ट्रीजनं स्पष्ट केलंय. दिल्लीतील वायू प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यामध्ये एक मोठं पाऊल टाकण्यात आलंय. दिल्ली सरकारनं IIT कानपूरच्या सहकार्यानं कृत्रिम पावसाच्या क्लाउड सीडिंग तंत्राची पहिली यशस्वी चाचणी केलेली आहे. गुरुवारी बुराडी परिसरामध्ये विमानाद्वारे चाचणी यशस्वी करण्यात आली. ही माहिती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पोस्ट करून दिली आहे. या यशस्वी परीक्षणामुळे दिल्ली आता 28, 29 आणि 30 ऑक्टोबर दरम्यान पूर्ण क्षमतेनं क्लाउड सीडिंगसाठी तंत्रज्ञानानं सज्ज झाली आहे. केंद्र सरकारने भारताच्या पुढील न्यायाधीश यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू केलेली आहे, कारण विद्यमान सरन्यायाधीश BR गवई 23 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. कायदा मंत्रालयानं न्यायमूर्ती गवई यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचं नाव सुचवण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाला सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली जाते. न्यायमूर्ती गवई यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश सूर्यकांत यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं मतदार याद्या पडताळणीची मोहीम आता देशभरात राबवण्याचे आदेश दिलेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना SIRची तयारी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे बिहार आणि बंगालमध्ये मतदार याद्या पडताळणीवरून गोंधळ घालणाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. 2 दिवस चाललेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगानं अखेर हा निर्णय जारी केलेला आहे. प्रत्येकानं प्रत्येक राज्याला मतदार यादीमध्ये नवीन नावं जोडण्याचं, जुनी नावं काढून टाकण्याचं आणि पात्रता तारीख अंतिम करण्याचं काम सोपवलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये दिवाळीचा उत्सव दुःखद ठरला. लहान मुलांसह जवळपास 300 नागरिकांच्या डोळ्यांना कार्बाइड गन किंवा कृषी तोफा चालवल्यामुळे इजा झाली. या तोफा शेतकरी प्रामुख्यानं माकडं किंवा मग पक्ष्यांना पळवण्यासाठी वापरतात. जखमींपैकी 30 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांची दृष्टी जाण्याची शक्यता वर्तवली जाते. एम्स भोपाळमध्ये डॉक्टरांच्या मते डोळ्यांना प्रामुख्यानं 2 प्रकारच्या इजा होतात. ऍसिडमुळे होणाऱ्या इजा कमी तीव्र असतात, कारण त्या डोळ्यात जास्त खोलवर जात नाहीत. या उलट अल्कलीमुळे होणाऱ्या इजा अत्यंत धोकादायक असतात. प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या आसाम विशेष पथकाला सिंगापूर पोलिसांनी पुढील मदतीचं आश्वासन दिलंय. सिंगापूर प्रशासन 10 दिवसांच्या आत आवश्यक असलेलं सहकार्य करेल, असं SIT प्रमुखांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. SITच्या पथकानं सिंगापूरला भेट दिली आणि तिथल्या उच्चायुक्त आणि पोलिसांसोबत चर्चा केली. चौकशी दरम्यान त्यांना शवविच्छेदन अहवाल मिळाला, ज्यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी दिली गेली आहे. या प्रकरणामध्ये SITनं मुख्य कार्यक्रम आयोजकांसह आतापर्यंत 7 जणांना अटक केली. अमेरिकेमध्ये सरकारी शटडाऊन सुरू आहे, याचा फटका देशभरातील लाखो फेडरल कर्मचाऱ्यांना बसताना दिसतोय. अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या सरकारी शटडाऊनमुळे देशभरातील लाखो फेडरल कर्मचाऱ्यांना त्यांचा पहिला पूर्ण पगार मिळाला नाहीये. सरकारी शटडाऊनमुळे लाखो कुटुंबांवर मोठा आर्थिक संकट ओढवलंय. खरं तर सरकारच्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस पगाराचा होता, पण निधी अभावी अनेक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शून्य रक्कम जमा आहे. जवळपास 14 लाख कर्मचाऱ्यांना या सगळ्याचा फटका बसलाय. भारतापाठोपाठ अफगाणिस्तान आता पाकिस्तानमध्ये जाणारं पाणी रोखण्यासाठी धरण बांधण्याची तयारी करत आहे. ही घोषणा अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयानं एक पोस्ट करून दिली आहे. तालिबानचा सर्वोच्च नेता मौलवी हिबतुल्ला यांनी कुनार नदीवर लवकरात लवकर धरण बांधण्याचे आदेश दिले. परदेशी कंपन्यांची वाट पाहण्याऐवजी देशांतर्गत कंपन्यांना कंत्राट देऊन धरणाचं बांधकाम जलद गतीनं पूर्ण करावे असे आदेश आणि ऊर्जा मंत्रालयाकडून सुद्धा दिले गेलेले आहेत. 9 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्षात 37 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आणि 450हून अधिक जण जखमी झाले. पाकिस्तानमध्ये टोमॅटोची किंमत
600 पाकिस्तानी रुपये प्रति किलोवर पोहोचली. ही सामान्य किमतीपेक्षा 400% वाढ आहे. 50 ते 100 रुपये प्रति किलोला मिळणारे टोमॅटो आता 550 ते 600 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. चमन सारख्या महत्त्वाच्या क्रॉसिंगवर तणाव निर्माण झाला. त्यामुळे 11 ऑक्टोबर पासून पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा बंद आहे. इस्लामाबादने काबूलवर दहशतवादी हल्ल्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला गेलाय आणि त्यामुळे तणाव निर्माण झालाय. व्यापार ठप्प आहे. रोज 30 ट्रक ऐवजी फक्त 15 ते 20 ट्रक टोमॅटो येत आहेत. त्यामुळे टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत. ब्रिटिश विद्वान फ्रान्सिका ओर्सिनींना भारतामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 20 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ब्रिटिश विद्वान फ्रान्सिका ओर्सिनी यांना हद्दपार केलं गेलं. त्यांना भारतामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सरकारी सूत्रांनुसार मार्च 2025 पासून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलंय. ओर्सिनी हिंदी आणि भारतीय साहित्याचा अभ्यास करण्यावर वारंवार भारतात येतात. या उद्देशानं त्या हाँगकाँगहून भारतात आल्या होत्या. तथापि त्यांना IGI विमानतळावर थांबवलं सुद्धा गेलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासोबतच्या सर्व व्यापार चर्चा स्थगित करण्याची घोषणा केली. कॅनडानं माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांना टॅरिफच्या विरोधामध्ये बोलताना खबर दाखवणारी एक जाहिरात खोटी होती, असं ट्रम्प यांनी सांगितलं. रोनाल्ड रेगन फाउंडेशननं अहवाल दिला की कॅनडाने रेगनच्या बनावट जाहिरातीचा गैरवापर केला. ही पोस्ट ट्रम्प यांनी केली. ट्रम्प आधीच कॅनडावर 35% कर लादून बसलेले आहेत आणि त्यांनी धातूंवर 50% तर ऑटोमोबाईल्सवर 25% अतिरिक्त कर लादलाय. अमेरिकेच्या निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही. तसंच स्वाभिमानाला प्राधान्य देणारा कोणताही देश दबावाखाली काम करत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली होती. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय. याचा खरा परिणाम पुढील 6 महिन्यात दिसून येईल. रशियानं युद्ध संपवण्यासाठी खऱ्या अर्थानं पावलं उचलावीत, असं ट्रम्प यांनी म्हटलं. तर दुसरीकडे काही तज्ज्ञांनी अमेरिकेत लादलेल्या निर्बंधांचा दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थांवर आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली. अमेरिकेने टॉकहोम क्षेपणास्त्रांनी हल्ला केला तर रशिया त्याला जोरदार उत्तर देईल, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे विधान केलंय. अमेरिकेने 2 रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर पुतीन यांनी हे विधान केलं. संघर्ष किंवा कोणत्याही वादापेक्षा संवाद नेहमी चांगला असतो. आम्ही नेहमीच संवाद सुरू ठेवलेला, पाठिंबा दिलेला आहे, असं म्हणत पुतीन यांनी ट्रम्प यांना चर्चेसाठी आवाहन केलेलं आहे. ट्रम्प पुतीन बैठक रद्द झाल्यानंतर अमेरिकेनं रशियाच्या युद्धनीतीला आळा घालण्यासाठी प्रयत्नामध्ये रशियाच्या 2 सर्वात मोठ्या तेल कंपन्या रोसनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद पुन्हा सक्रिय झालेली आहे. त्यांनी जमातुल मोमिनत ही पहिली महिला ब्रिगेड सुरू केलेली आहे. या गटासाठी भरती 8 ऑक्टोबर पासून सुरू झाली. ऑनलाईन भरती प्रक्रियेच्या नावाखाली तरुण दहशतवाद्यांना प्रत्यक्षात संघटनेमध्ये भरती केलं जाते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर इथे जैशचे मरकज उद्ध्वस्त केले होते आणि हे दहशतवाद्यांचे मुख्य लपण्याचे ठिकाण होतं. आता पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्यानं जैश पुन्हा एकदा संघटित होत आहे. भारत चीन सीमेसंदर्भात चीन सैन्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत आणि सीमेवर चीनकडून आपली ताकद दाखवायचा प्रयत्न पुन्हा सुरू झालाय. चीनने लाहुंजे एअरबेसवर मोठ्या प्रमाणात बदल केले. अलीकडच्या काळामध्ये लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हँगरची जलद बांधकाम सुरू करण्यात आलेली आहेत आणि याची काही छायाचित्र सुद्धा समोर आली आहेत. लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानं आणि हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 36 नवीन मजबूत आश्रयस्थानं बांधण्यात आली. भारत चीन सीमारेषेवर भारत चीन सैन्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत. सीमेवर चीनकडून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झालाय.